आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीचा खून, मृतदेह टाकला नदीपात्राजवळ। चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात पतीने 19 वर्षीय गर्भवती पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पतीनेच आपल्या पत्नीचा गळा ओढून खून करत पत्नीचा मृतदेह गंगापूर रोडवरील शहीद अरुण चित्ते पुलाजवळ टाकून दिला। अमृता कुमारी यादव असं मृत महिलेचं नाव आहे। मात्र पोलीस तपासात पतीचं बिंग फुटलं। पोलिसांनी संशयित पतीला ताब्यात घेतलंय। विकी रॉय यादव असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। दिनांक 4/3/2025 रोजी नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल केला। त्याच्यामध्ये चांदशी शिवार किंगस्टन क्लबच्या जवळ त्या रोडवरती असं पहाडावरती थोडं टेकडसारखं आहे, तिथे एक अनोळखी स्त्री जातीचं मृतदेह सापडला होता। तर आम्ही पोस्टमॉर्टम केलं। पोस्टमॉर्टममध्ये तिचं गळ्यावरती फास होऊन ती मयत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। त्याच वेळेस आम्ही सदर महिला, अनोळखी महिला कोण याच्यासाठी नाशिक शहरातील विविध पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना माहिती दिलेली की असे आमच्याकडे एक अनोळखी स्त्रीचं सापडून आलेलं आहे, तर त्याचा म्हणजे तुमच्याकडे काय मिसिंग वगैरे दाखल आहे का ते कळवावं। त्यांच्या गुन्हे शाखेची पण आम्ही मदत घेतलेली। पंचवटी पोलीस स्टेशनचे एक हवालदार वाडकर आहेत, मी आमच्या पोलीस स्टेशनचा संपर्क साधला। त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे एक अशीच मिसिंग कंप्लेंट आहे, तिचा तपास ते करत आहे। मग आम्ही त्यांनी जे वर्णन सांगितलं ते परिसर त्या याच्याशी मिळतं जुळतं होतं। जे काही टॅटू वगैरे त्यांनी मार्क सांगितलेले ते मिळते जुळते होते। मग आम्ही त्याची खात्री केली तर तेच होतं। मग त्यांना सांगितलं जो कोणी फिर्यादी आहे त्या मिसिंगमधला त्यांना बोलवून गेलं पोलीस तिकडे पोस्टमॉर्टमच्या इथे, तर त्या मुलांनी लगेच तिला आयडेंटिफाय केलं की ही त्याचीच पत्नी आहे म्हणून। असं मग अधिक चौकशी केली असता आम्ही काही तांत्रिक पुराव्यांची मदत घेतली। त्या तांत्रिक साधनांच्या याच्यावरून आम्हाला समजून आलं की हाच आहे म्हणून। चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुललेला आहे। त्यामध्ये आरोपीनं आम्ही विक्की राय यादव वय 19.5 वर्ष त्याला अटक केलेली आहे। त्यांनी तिचे पत्नीला अमृता कुमारी विक्की राय यादव हिला त्यांनी मारल्याचं त्यांनी कबूल केलं। चारित्र्याच्या संशयावरून हे झालेलं आहे। त्याला अटक केलेली आहे, कोर्टात हजर करतो। चारित्र्याचा संशय व विवाहात सासरच्यांनी काही न दिल्यानं माहेरून पैसे आणावे यासाठी पत्नीचा छळ केला। त्याने पत्नीचा ओढणीने गळा ओढून खून केला व मृतदेह झुडपात टाकून पळ काढला। त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची नोंद दिल्याचं समोर आलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।